मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रतिमा सायलीबरोबर व्हिडिओ कॉलवर बोलत असताना प्रिया नेमकी आता तेथे येते आणि प्रतिमाच्या हातातून लगेच मोबाईल तो ओढून घेत म्हणते, आई अगं तू काय करतेस हे, असं म्हणून ती सायलीला देखील म्हणते की सायली, तू सतत माझ्या आईबरोबर अशी फोनवर बोलत राहिली तर आईची जेवणाची आणि औषधांची वेळसुद्धा चुकेल. त्यामुळे मी आता फोन ठेवते, कारण आईची जेवणाची वेळ झाली आहे, नंतर तिला गोळ्या देखील घ्यायच्या आहेत, असं म्हणून आता प्रिया रागातच जरा फोन ठेवते. तेव्हा सायलीला आता खूपच वाईट वाटतं. मग आता सायलीच्या डोळ्यातून लगेच पाणी येतं, कारण प्रतिमाबरोबर तिचं काहीच बोलणं झालेलं नसतं. मग आता कल्पना म्हणते, काय अशी आहे ही मुलगी. तेव्हा पूर्णा आजी म्हणतात, जाऊ देत, तिचा स्वभाव माहीत आहे ना आपल्याला कसा आहे ते. पण प्रतिमाबरोबर आपलं बोलणं झालं ते काही कमी नाही, तू वाईट वाटून घेऊ नकोस हा बाळा, असं म्हणून त्या अगदी प्रेमाने लाडाने सायलीला समजवतात. दुसरीकडे रविराज म्हणतो, तन्वी अगं असं कुणी बोलत असताना पटकन मोबाईल ओढून घेऊ नये, सायली बोलत होती ना प्रतिमाबरोबर. तेव्हा प्रिया म्हणू लागते, अहो बाबा कसं आहे ना, आईला आपल्या या घरची सुद्धा सवय व्हायला हवी ना, कारण ती त्या लोकांबरोबर सतत बोलत राहिली तर मग आईला या घरची सवय कधी लागणार, आई आपल्याला कधीच ॲक्सेप्ट करणार नाही. मग तेव्हा रविराज जरा रागातच म्हणतो की असं काहीही होणार नाहीये. तेव्हा आता साळसूतपणाचा आव आणत आणि अगदी इमोशनल होत प्रिया म्हणते, बाबा अहो तुम्ही मला तरी जरा समजून घ्या ना, एक वेळ मी आईला आठवत नाहीये हे ठीक आहे, परंतु परक्या मुलीला म्हणजे सायलीला आपली मुलगी आई जेव्हा म्हणवून घेते ना, तेव्हा मलाही त्रास होतोच ना, आणि शेवटी मी सुद्धा माणूसच आहे आणि मलाही भावना आहेत, असं म्हणून ती स्वतःची बाजू मांडते. आणि पुढे सायलीची तक्रार करत ती सांगते, बाबा सुभेदारांच्या घरी मला काहीच करता येत नव्हतं, कारण प्रत्येक गोष्ट आहे ना ती सायली अगोदरच करून ठेवायची. मग मला आता माझ्या आईसाठी काहीतरी करू देत ना, कारण माझ्या वाट्याला माझी आई कधी येणार आणि मी कधी आईशी बोलणार. तेव्हा प्रतिमा नुसती प्रियाकडे पाहतच राहते. तर रविराज म्हणतो की ठीक आहे, तुला तुझ्या आईसाठी काहीतरी करायचं आहे ना, मग आता ती जेवत असताना ना तिच्या बाजूला जरा बस. तेव्हा ती आता हसतच हो असं म्हणते, आणि बाजूला कशाला, मीच आईला भरवते ना, म्हणून प्रिया लगेच प्रतिमाच्या हातातून आता ताट घेऊ लागते आणि म्हणते, आई मी तुला भरवते. प्रतिमा म्हणते नको. आता प्रिया सारखीच फोर्स करत असते, तू प्रतिमा म्हणते की नको. प्रिया म्हणते, तुझ्या आवडीचे गुलाबजामुन आहेत, मी भरवते ना ग आई तुला. पुढे प्रिया म्हणते, तुझ्या मुलीच्या हातचं तुला खायचं नाही आहे काही. प्रतिमा ऐकतच नसते, ती अगदी हसतच म्हणत असते, मी माझ्या हाताने खाते. मग आता लगेच प्रिया म्हणते, बरं ठीक आहे काही हरकत नाही, असं म्हणून ती आता प्रतिमाकडे ताट देते. तर आता प्रतिमा स्वतःच्या हाताने खाऊ लागते. मग प्रियाला खूप राग येऊ लागतो की ह्या जागी जर सायली असती तर आता लगेच तिच्या हातून हिने भरवून घेतलं असतं, परंतु मला अजिबात प्रतिमा काहीच करू देत नाही आहे, या विचाराने तिला राग येतो. पुढे आता प्रिया म्हणू लागते, आई इथे सगळं काही तुझ्या इच्छेनेच होईल, तू आरामात खा हा. त्यावेळी प्रतिमा हो म्हणते. तर रविराज आता त्या दोघींकडे पाहतच राहतो. मग आता तेवढ्यातच प्रियाला फोन येतो. तेव्हा प्रिया म्हणते, बाबा आई 1 मिनिट हा, असं म्हणून ती फोनवर बोलण्यासाठी बाहेर जाते. प्रिया तेथून गेल्यानंतर रविराज प्रतिमाला विचारतो, आवडलं ना तुला प्रतिमा जेवण. मग आता ती म्हणते की हो. तेव्हा रविराजला खूप आनंद होतो. त्यानंतर काही वेळाने प्रतिमाचं जेवण करून होतं. तेव्हा रविराज म्हणतो, दे मी नेऊन ठेवतो हे ताट. मग आता प्रतिमा म्हणते, नको ठेवते मी. तेव्हा रविराज म्हणतो, बरं ठीक आहे चल मग, असं म्हणून ते दोघेही चाललेले असतात. तेव्हा आता प्रतिमा म्हणते, रविराज. तेव्हा रविराजला आता खूप आनंद होतो की 20 वर्षानंतर हा आवाज माझ्या कानावर पडलाय की रविराज म्हणून प्रतिमाने मला हाक मारली आहे किंवा माझ्याबरोबर ती बोलली आहे. त्यावेळी रविराज आता खूपच इमोशनल होतो आणि प्रतिमाकडे पाहत असतो. दोघेही एकमेकांकडे पाहतात. मग आता प्रतिमा थँक्यू असं रविराजला म्हणते. तो आता विचारतो, थँक्यू कशासाठी बोलतेस प्रतिमा तू. अगं मी तुझ्यासाठी जे काही करेल ना ते खरंच खूप कमी आहे, आणि खरं तर मी तुला थँक्यू म्हणायला हवं, कारण तुम्हाला रविराज म्हणून हाक मारलीस प्रतिमा. तेव्हा प्रतिमा आता त्याच्याकडे पाहतच राहते.
तर आता हळूहळू का होईना प्रतिमा आणि रविराजमधील दुरावा कमी झालेला असतो. आता थोडं का होईना तिने त्याला ॲक्सेप्ट केलेलं असतं. तर दुसरीकडे सायली ही आता पूर्ण आजींना म्हणते, तुम्ही रूममध्ये जाऊन आराम करा, कारण जेवणाची वेळ झाली का मग मी तुम्हाला बोलवायला येते. तेव्हा पूर्ण आजी हो असं म्हणतात. ही सायली, कल्पना आणि पूर्ण आजी या तिघीही रूममध्ये चाललेल्या असतात. तेवढ्यातच कुरिअरवाला तेथे येतो आणि म्हणतो, सायली सुभेदार. मग आता सायली म्हणते, पूर्णाजी 1 मिनिट हा, असं म्हणून ती लगेच कुरिअरवाल्याकडे जाते. तर तुमच्या नावाने हे पत्र आलं आहे असं आता तो म्हणतो. मग आता सायली लगेच ते पत्र घेते आणि ते पत्र नक्की कसलं आहे ते वाचू लागते. तेव्हा वाचल्यानंतर तिला प्रचंड मोठा धक्काच बसतो. त्यावेळी आता तिला लगेच भोवळ येते आणि ती खाली जमिनीवर कोसळते. अर्जुन तितक्यात तेथे आलेला असतो. तो जोरातच ओरडतो, सायली, असं म्हणून तो धावतच पुढे येतो, सायलीला उचलून घेतो आणि तेथे सोफ्यावर बसवतो. घरातील सर्वजण क्षणातच खूप घाबरलेले असतात. चैतन्य, अस्मिता, प्रताप आणि अश्विन हे धावतच तेथे येतात. त्यावेळी आता कुणाला काही कळत नसतं नक्की ह्या क्षणी आता काय झाले सायलीला. तेव्हा आता अश्विन म्हणतो, थांबा बाजूला व्हा, अगोदर मला तिला चेक करू द्यात. मग आता लगेच तो चेक करतो. त्यावेळी आता अर्जुन सायलीला उठवण्याचा खूप प्रयत्न करतो की सायली उठ गं, काय झालं तुला. त्याचवेळी अश्विन आता सायलीची नाडी चेक करतो. मग आता अर्जुन विचारतो, काय झालं अश्विन, बोल ना रे पटकन. त्यावेळी आता अश्विन म्हणतो, मला असं वाटतंय सायली वहिनींना कसला तरी स्ट्रेस आहे. तेव्हा अर्जुन आश्चर्याने विचारतो, काय स्ट्रेस, कसला स्ट्रेस. पूर्ण आजी, अगं सकाळी ही जेवली होती की नाही काही. मग आता विमल म्हणते की आत्ता तर बऱ्या होत्या सायलीताई आणि अचानक असं कसं घडू शकतं. मग आता प्रताप देखील विचारतो, कसला स्ट्रेस आता सायलीला असू शकतो, इथे तर छान व्यवस्थित राहते ती आणि आपल्याला तसं काही बोललीसुद्धा नाही आहे. मग आता अस्मिता फटकळपणे लगेच बोलू लाग, कसला स्ट्रेस वगैरे बाबा, हे अशी नाटकं करत फिरायचं, मग इथे चक्कर येऊन पडायचं, म्हणजे सगळी सिंपथी तिलाच, सगळे तिच्याभोवती गोळा होतात ना आणि तिला विचारतात, तिची काळजी करतात. आता असं फटकळपणे बोलल्यानंतर अर्जुन खूपच रागात अस्मिताकडे पाहतो. घरातील सर्वजण तिच्यावर भडकतात. सायली शुद्धीवर नाही आणि तुझं काय चाललंय ग हे सगळं, गप्प बस जरा तू, आता कल्पना देखील म्हणते. त्यानंतर आता अश्विन म्हणतो, गप्प बसा तुम्ही सर्वजण, अजिबात ओरडू नका सायली वहिनीजवळ, एकदम शांत राहा बरं. मग आता कल्पना अस्मिताला म्हणते, तू तुझ्या रूममध्ये निघ. अस्मिता लगेच सर्वांवर चिडते. त्यावेळी अश्विन म्हणतो, दादा मला एक गोष्ट सांग, वहिनी तुझ्याबरोबर काही बोलली का, तिला कसला स्ट्रेस आहे का. त्यावेळी आता अर्जुन म्हणतो, नाही रे, ती माझ्याबरोबर असं काही बोललीसुद्धा नाही आणि तिला कसला स्ट्रेससुद्धा नाही आहे. चैतन्य म्हणतो, असं कसं होऊ शकतं अर्जुन, अरे कसला तरी नक्कीच सायली वहिनींना स्ट्रेस असणार आहे, पण ते कारण कळलं नाही आपल्याला अजून. त्याचवेळी मात्र अर्जुन आता सायलीला उठवण्याचा खूप प्रयत्न करत असतो. सायली, अगं उठ, काय झालं तुला. त्याला खूप आता तिची काळजी लागलेली असते. त्याचवेळी आता सायली डोळे उघडते. मग अर्जुन विचारतो, काय झालं सायली. त्यानंतर आता सायली ही उठते, शुद्धीवर येते आणि त्या पत्राकडे बोट करते. अर्जुन आता खूप टेन्शनमध्ये असतो, असं अचानक नक्की काय झालं असेल. तेव्हा सायली ज्या दिशेने बोट करते त्या दिशेकडे तो पाहतो, तर तेथे एक पत्र पडलेलं असतं. आता नक्की हे काय आहे, की कसलं पत्र आहे अर्जुनला देखील समजत नाही, म्हणून तो आता जरा दबक्या पावलांनीच पुढे जातो आणि ते पत्र वाचतो. घरातील सर्वांना आता खूप टेन्शन आलेलं असतं, नक्की असं काय घडलं असेल. अर्जुनच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन पाहून घरातील सर्वजण सुद्धा आता विचारू लागतात, अर्जुन अरे काय झालं. मग सायली आता रडतच म्हणते, वाचवा अर्जुन सर, प्लीज तुम्ही वाचलं नाही, प्लीज काहीही करा तुम्ही आणि तेवढं वाचवा. त्यावेळी आता प्रताप विचारतो, अर्जुन अरे काय झालं बाळा. त्यावेळी अर्जुन आता म्हणतो की कोर्टाची नोटीस आली आहे. तेव्हा अश्विन विचारतो, कसली नोटीस रे अर्जुन दादा. तेव्हा अर्जुन आता लगेच म्हणतो, वात्सल्य आश्रमावर त्यांनी जो स्टे आणला होता आता तो काढून टाकला आहे. हे ऐकल्यानंतर आता सर्वजण हादरतात. पुढे आता अर्जुन म्हणतो, महिपत शिखरे हा कधीही तो आश्रम आता पाडू शकतो.
तेव्हा आता सर्वांना जबर धक्का बसलेला असतो. मग आता सायली खूप रडत असते आणि पटकन उठून आता अर्जुनसमोर हात जोडते आणि म्हणते, काही पण करा प्लीज, पण माझा आश्रम वाचवा. अर्जुन आता म्हणतो, काहीही होणार नाही सायली, तू एकदम शांत राहा बरं. तरीही सायली रडतच असते. तेव्हा प्रताप म्हणतो, अर्जुन मला दाखव बरं ते तेवढं. मग आता अर्जुन ते पत्र लगेच प्रतापकडे देतो आणि प्रताप ते सगळं काही पत्र वाचतो. आता सायली हे पुन्हा पुन्हा हात जोडते आणि म्हणते, अर्जुन सर प्लीज माझ्या घराला अजिबात धक्का लावू देऊ नका. अहो मधुभाऊ ऑलरेडी जेलमध्ये आहेत आणि जर त्यांना याबद्दल समजलं तर ते पूर्णपणे खचून जातील. प्लीज सर काहीही करा. तेव्हा अर्जुन आता, काळजी करू नको सायली, मी आहे ना, करतो काहीतरी आणि नक्कीच काहीतरी गडबड आहे, मी जाऊन चेक करतो. तेव्हा तो आता सायलीची घरातील सर्वांना काळजी घ्यायला सांगतो आणि स्वतः लगेच तेथून जातो. मग आता घरातील सर्वजण खूप टेन्शनमध्ये असतात. दुसरीकडे आता प्रिया आणि नागराज हे दोघेही महिपत साक्षीला भेटायला आता आलेले असतात आणि मोठ्या मोठ्याने हसत असतात. प्रिया आता म्हणते, अण्णा सर, अहो तुम्ही डिरेक्ट सायली आणि अर्जुनला कोर्टाची नोटीस पाठवली, खरंच खूप छान काम केलं ना, असे हादरले असतील. तेव्हा महिपत आता हसतो आणि म्हणतो, आता बसले असतील कुठल्या तरी बिळात लपून. मग त्यावरती सर्वजण हसतात. पुढे आता प्रिया म्हणते, आणि ती सायली बसली असेल आपली रडत, कारण काय आहे ना, तिच्या लाडक्या प्रतिमाला मी तिच्यापासून कायमचं दूर केलं ना, मग त्यामुळे काय झालं, त्या प्रतिमाला काही आठवण्याचं टेन्शनच नाही ना. पुढे आता ती म्हणते की अर्जुन आणि सायलीची सर्व बाजूंनी अगदी हार होतीये. त्यावरती नागराज म्हणतो, आणि आपली सर्व बाजूने जीत होतीये. पण प्रतिमा वहिनी घरी आल्यापासून आपण दादाला असा सहज खिशात घातलाय. तेव्हा साक्षी म्हणते, हे सेलिब्रेट वगैरे करूयात आपण नंतर, परंतु बाजी कधीही पलटू शकते, हे विसरू नका तुम्ही. कारण आत्तापर्यंत सायली आणि अर्जुनच्या विरोधात जे काही प्लॅन केले आहेत ना, ते अजिबात एकदाही यशस्वी झालेले नाही आहेत. आत्ता आपल्याला पहिल्यांदाच यश मिळतंय, एवढे हुरळून जाऊ नका, असं म्हणून ती सर्वांना जमिनीवर आणण्याचा प्रयत्न करते. त्याचवेळी नागराज म्हणतो, ए पोरी, आम्ही ना विजय असा काळजापासून साजरा करतो, आम्ही 24 तास काय असा मेंदू ऑन ठेवून राहत नाही, असं म्हणून तो साक्षीला गप्प करतो. त्याचवेळी आता नागराज म्हणतो, तो आश्रम वगैरे आता सगळं काही पाडणार, एकदा का कोर्टाची नोटीस गेली ना, तो आश्रम इतिहास जमा होणार. त्यानंतर सर्वजण आता गप्पा मारत असताना अचानक गाडी थांबल्याचा आवाज येतो. तेव्हा साक्षी लगेच बाहेर जाते. नक्की कुणाची गाडी आहे तिला समजत नाही. अण्णा विचारतो, काय ग, काय झालं? मग आता साक्षी बाहेर पाहते तर अर्जुन गाडीतून खाली उतरत असतो. आता साक्षीला घामच फुटतो. ती आता धावतच मागे येते. साक्षीची आता बोलती बंद झालेली असते. ती म्हणते, अर्जुन आलाय. त्यावेळी आता प्रिया ताडकन उठते आणि नागराज देखील, आणि काय असं मोठ्याने ओरडतात. मग महिपत त्यांना लगेच अलर्ट करतो की तुम्ही आतमध्ये कुठेतरी जाऊन लपा, नाहीतर अर्जुन सुभेदारने तुम्हाला इथे पाहिलं तर खूपच मोठा प्रॉब्लेम होईल. या विचाराने आता तो त्यांना लगेच आतमध्ये पाठवतो. प्रिया आपली पर्स वगैरे घेऊन लगेच आतमध्ये जाते. इकडे अर्जुन हा आता घराजवळ येतो. त्याच्या हातात आता नोटीस असते. त्यावेळी साक्षी फक्त हसण्याचं नाटक करते. मग आता महिपत हा अर्जुनकडे पाहतच राहतो. अर्जुन आता घरामध्ये एंट्री करताच रागातच महिपतकडे पाहत असतो. मग आता महिपत म्हणतो, या या अर्जुन सुभेदार या. वकील साहेब, आमच्या गरिबाच्या झोपडीला तुमचे पाय लागले, काय काम काढलंस? मग आता अर्जुन त्याच्यासमोर ती नोटीस फेकतो आणि म्हणतो, हे काय आहे? त्यावेळी आता महिपत म्हणतो, काय आहे म्हणजे तुम्ही वाचलंच असेल ना, आणि ही तर कोर्टाची नोटीस आहे. असा कुणी अपमान करतं का कोर्टाच्या नोटीसचा? अहो, ही तर न्यायदेवतेने पाठवलेली नोटीस आहे. तुमच्यासारख्या शिकल्या सवरल्या लोकांना समजायला हवं की ही नक्की कसली नोटीस आहे ती, असं म्हणून तो त्या नोटीसच्या पाया पडतो. आता अर्जुन हा खूपच रागामध्ये महिपतकडे पाहत असतो. पुढे आता महिपत म्हणतो, तुमची जी जुनी इमारत आहे ना, आश्रम, जागा फायनली आम्ही आता विकत घेतली आहे आणि तो आश्रम आहे ना, तो आता आम्ही पाडू शकतो, असं या नोटीसमध्ये लिहिलं आहे. तुम्ही वाचलं नाही का?
तेव्हा आता साक्षी आता गालात हसते, कारण अर्जुनला राग आलेला असतो आणि त्याच्या चेहऱ्यावरचा तो संताप ती पाहत असते. मग आता अर्जुन रागातच म्हणतो, ती नोटीस अगोदर आत्ताच्या आत्ता मागे घे. मग महिपत आता त्याच्याकडे पाहतच राहतो. प्रिया आणि नागराज हे दोघेही मात्र लपून लपून अर्जुनकडे पाहत असतात. त्यानंतर आता महिपत हा साक्षीला विचारतो, अगं साक्षी, मी लहानपणी तुला जी गोष्ट सांगायचो ती तुला आठवते का? साक्षी हसतच विचारते, कुठली हो अण्णा गोष्ट? मग आता अण्णा म्हणतो, एक छोटीशी मुंगी होती, ती हत्तीच्या एक दिवशी कानात गेली. मग हत्ती लागला फडफडायला आणि अख्ख्या जंगलभर लागला फिरायला. तुला आठवते ना साक्षी? मग आता साक्षी म्हणते, हो. त्यावेळी त्या गोष्टीमध्ये जो जोक होत होता ना, अशा कितीतरी पटीने हा मोठा जोक आहे. त्या हसतच तो आता अर्जुनला म्हणतो. पुढे आता साक्षी म्हणते, पण अण्णा, हा अर्जुन सुभेदार बघा ना, किती रागात आपल्याकडे बघतोय. त्याला असं वाटतंय की त्याने धमकी दिली तर आपण लगेच नोटीस मागे घेऊ वगैरे, पण असं काही होणार आहे का? नाही. आता अण्णा देखील हसतो. मग आता अर्जुन म्हणतो, नोटीस तर मागे घ्यावीच लागेल, कारण त्या जागेवर अगदी लीगल स्टे आहे. तेव्हा महिपत उठतो आणि म्हणतो, आता तो स्टे उठला आहे असं म्हणून आता अर्जुनकडे रागातच तो पाहतो. महिपत म्हणतो, हा स्टे आम्ही लिगलीच उठवलाय. अर्जुन विचारतो, खरंच तुम्ही हे सगळं लिगली करताय का? अर्जुन विचारतो, खरंच तुम्ही हे सगळं लिगली केलंय का, की कुणाला धमकावून किंवा कुणाला पैसे चारून? मी हे सत्य शोधून काढणारच आहे आणि ते सत्य शोधून काढायला अजिबात मला वेळ लागणार नाही महिपत. त्यावेळी आता तो आश्रम, ती केस, सगळं काही सोडून द्या ना, शांततेत आयुष्य जगा ना जरा. तो खून ज्याने कोणी केला आहे तो आता जेलात बसलाय, त्यामुळे हे सगळं सोडून द्या असं महिपत आता अर्जुनला समजावत असतो. त्यावेळी आता ज्याने कोणी तो खून केला आहे ना, तो तिकडे जेलमध्ये नाहीये. ती लोक मला माहीत आहे कोण आहे आणि ते सत्य शोधून मी काढणारच आहे आणि लवकरच त्यांना फासावर सुद्धा लटकवणार आहे. त्यामुळे तू मला सांगू नको काय करायचं ते, असं महिपतला आता अर्जुन धमकी देतो. पुढे आता साक्षी म्हणते, आता तो आश्रम अजिबात तिथे राहणार नाही. ज्या खोट्या खुनाच्या आरोपाखाली तू मला अडकवण्याचा प्रयत्न करतोस ना, बघ ते तर कधीही शक्य होणार नाहीच आहे, असं अगदी कॉन्फिडन्सने ती अर्जुनला सांगत असते. अर्जुन म्हणतो, तुला काय वाटलं, तू ही नोटीस पाठवून मोठा तीर मारला आहे का? पण एक गोष्ट लक्षात ठेव महिपत शिकरे, तुझ्यासमोर कोण उभा आहे तर अर्जुन सुभेदार, असं म्हणून आता तो महिपतला चॅलेंजेस करतो की तो आश्रम मी पुन्हा मिळवणारच. मग आता असं म्हटल्याबरोबरच महिपत लगेच अर्जुनचा हात खाली घेतो. पुढे आता कोर्टातच आपण भेटूयात, कारण तो बुलडोझर आम्ही आता त्या आश्रमाच्या ठिकाणी चालवतोय की तुमच्या अंगावर चालवतोय हे तुम्ही आता बघतच राहा, कारण आम्ही ती पैसे देऊन लिलावात विकत घेतलेली जागा आहे. कायदा आम्ही पण जाणतो, हे लक्षात ठेवा अर्जुन सुभेदार. तुम्ही आमचं काहीच वाकडं करू शकत नाही, हारले आहात तुम्ही, असं म्हणून आता महिपत अर्जुनला तू हरला आहेस असं पुन्हा म्हणतो. त्यावेळी आता अर्जुन रागातच म्हणतो, हे तू ठरवू नकोस हा महिपत, मी हारलो आहे की जिंकलो आहे ते. तो पण आता त्यांना चांगलंच धमकावतो की आपण आता कोर्टातच भेटूयात, समजलं? रागातच तो म्हणून तेथून जातो. तेव्हा महिपत आणि साक्षी खूप घाबरतात. आता ते दोघेही विचार करू लागतात पुढे नक्की काय घडेल. अर्जुनच्या हाती काही पुरावे लागतील का, हा प्रश्न मात्र साक्षीच्या मनात अजूनही असतोच, कारण तिला कुठे ना कुठे अजूनही भीती असते. काहीही झालं तरी अर्जुन सत्य शोधून काढणारच आहे. तर दुसरीकडे आता सायलीला अजिबात झोप येत नसते, कारण तिला सर्व आश्रमातील ते प्रसंग आठवत असतात आणि ज्या प्रकारे विलासच्या खुनाबद्दल मधुभाऊंना अटक झाली आणि प्रियाने साक्ष दिल्यामुळे हे सगळं काही घडलं, हे देखील आता तिला आठवत असतं आणि मग ती बिचारी रडत असते. पुढे आता ती झोपत नाही, ती उठते आणि रूममध्येच एरझऱ्या घालू लागते. त्यावेळी आता तिला पुन्हा ते क्षण आठवतात, जेव्हा आश्रमावर स्टे आला होता
होता ना, तेव्हा आम्हाला लगेच तो आश्रम सोडावं लागलं होतं आणि आम्हाला थोडा वेळ द्या राहण्यासाठी बाहेर कुठेतरी, असं ते म्हणत असतात. तो आता आश्रमातील कुणाचंच त्यांनी ऐकलेलं नसतं, कारण संध्याकाळपर्यंत त्यांना आश्रम खाली करायला सांगितलेला असतो. आता कोर्टाच्या नोटिशीप्रमाणे सायलीला लगेच तो आश्रम खाली करावं लागतं. सर्वांना घेऊन दुसऱ्या आश्रमात तिला जावं लागतं. हे सर्व काही आठवून सायलीला प्रचंड त्रास होत असतो. तिला आता काय करावं हे सुचत नसतं. कशा प्रकारे आता हा आश्रम वाचवता येईल हाच विचार तिच्या मनात सतत असतो. पुढे आता ती म्हणत असते की आश्रम पाडला जाणार आहे ही कल्पनाच मला करवत नाहीये. काय करावं बरं? कारण ही गोष्ट जर मधुभाऊंना समजली त्या अगोदरच मला काहीतरी करायला हवं. त्यांना जर समजली तर ते पूर्णपणे कोलमडून जातील. तेव्हा ती आता विचार करते, कुसुमताईंबरोबर बोलले तर मला जरा आधार मिळेल. या विचाराने ती लगेच फोन हातात घेते आणि कुसुमला फोन करत असते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आता सायली देवी आईसमोर उभी राहते आणि अर्जुन देखील. पुढे आता सायली देवीकडे प्रार्थना करते, देवी आई, अगं आयुष्यातला कुठल्या वळणावर तू मला आणून ठेवलं आहेस गं. अगं ज्या घरामध्ये मी लहानाची मोठी झाले ते घर माझ्यासमोर असं नाहीसं होईल का गं देवी आई? असं म्हणून आता ती तिचं गाऱ्हाणं मांडते आणि रडत असते. पुढे आता ती म्हणते, त्या घरातील एका विटेला जरी धक्का लागला ना देवी आई, तरीही मधुभाऊंसमोर मी कोणत्या तोंडाने जाऊ? तेव्हा ती आता अर्जुनकडे प्रॉमिस मागते की तुम्ही मला वचन द्या आता आमचा आश्रम आम्हाला पुन्हा मिळवून द्याल म्हणून. तेव्हा अर्जुन आता सायलीकडे पाहतच राहतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.